निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज। मेढा जावळी न्यायालयामध्ये राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा। न्यायाधीश डॉक्टर विक्रम अंबादास आव्हाड यांच्या कायदेविषयक मार्गदर्शनानं हा कार्यक्रम संपन्न झाला। सर्वोच्च न्यायालय दिल्ली, उच्च न्यायालय मुंबई, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सातारा यांच्या आदेशान्वये बुधवारी दिनांक 24 रोजी हा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सातारा यांच्या आदेशानुसार तालुका विधी सेवा समिती जावळी, तालुका वकील संघ मेढा यांच्या संयुक्त विद्यमानं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त कायदेविषयक मार्गदर्शन यावर जनजागृती शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमासाठी तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष डॉक्टर विक्रम आव्हाड, सहाय्यक सरकारी अभियोक्ता श्रीनिवास कनसे, जावळी तालुका वकील संघाचे अध्यक्ष विधिज्ञ आर्यस पोफळे, ज्येष्ठ वकील श्री वीर, श्री डी.पी. धुमाळ, श्री ए लकडे, श्री सिरके, श्रीमती पी.डी. गोरे, श्रीमती ए.के. शेटे, श्रीमती गोरे, श्री कांबळे, श्री शिंदे इत्यादी उपस्थित होते। सदर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विधिज्ञ ए लकडे यांनी केलंय। श्रीमती पी.डी. गोरे यांनी राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त दिन व त्याचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केलं। वाईवारचे विधिज्ञ डी.पी. धुमाळ यांनी राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहक दिन का साजरा केला पाहिजे याचं महत्त्व समजून सांगितलं। त्याचबरोबर उपस्थितांना मार्गदर्शन देखील केलं। या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर विक्रम अंबादास आव्हाड, अध्यक्ष जावळी तालुका विधी सेवा समिती मेढा यांनी राष्ट्रीय ग्राहक दिन हा दरवर्षी 24 डिसेंबर रोजी भारतात साजरा केला जातो, कारण याच दिवशी 1986 मध्ये ग्राहकांच्या हक्कांचं संरक्षण करणारा ग्राहक संरक्षण कायदा हा संमत झाला। हा दिवस ग्राहकांना त्यांच्या हक्कांबाबत जागरूक करत असतो। फसवणुकीपासून संरक्षण देण्यासाठी आणि न्याय मिळवण्यासाठी हा दिवस साजरा होतोय, ज्यामुळे प्रत्येक ग्राहक सक्षम होऊन देशाच्या अर्थव्यवस्थेत योगदान देऊ शकेल, असं देखील डॉक्टर आव्हाड हे बोलत होते। ग्राहक संरक्षण हा दिवस ग्राहकांना त्यांच्या हक्काविषयी सुरक्षितता, माहिती मिळवणे, निवड करणे, तक्रार करणे याबद्दल जागरूक करतो आणि अनुचित व्यापारापासून त्यांचं संरक्षण सुनिश्चित करतो। कायद्याची अंमलबजावणी 1986च्या कायद्यामुळे ग्राहकांना प्रथमच कायदेशीर अधिकार मिळाला, ज्यामुळे जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर ग्राहक मंच स्थापन झाले। मेढा न्यायालयात राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्तानं कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरात बोलताना न्यायमूर्ती डॉक्टर आव्हाड यांनी जागरूकता आणि सजगता याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केलं। हा दिवस ग्राहकांना योग्य वस्तू निवडण्यास, फसवणूक टाळण्यास आणि जबाबदार ग्राहक बनवण्यास प्रोत्साहित करत असतो। अर्थव्यवस्थेचा कणा ग्राहक हा कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ समजला जातोय, म्हणूनच त्यांचं हित जपणं महत्त्वाचं आहे, असे या दिनानिमित्त सांगितलं गेलं। यंदाची राष्ट्रीय ग्राहक दिनाची थीम ही डिजिटल न्याय प्रक्रियेद्वारे कार्यक्षम आणि जलद गतीनं प्रकरणाचा निपटारा करणे अशी आहे। सदर कार्यक्रमाचे आभार यावेळी श्रीमती ए.के. शेटे यांनी मानलं। सदर कार्यक्रमाकरिता सहाय्यक अधीक्षक एम.एस. मोरे, वरिष्ठ लिपिक संभाजी पालखे, अवधूत कुलकर्णी, प्रशांत लिंगडे, महेश पवार, काजल ओंबळे, जयेश केंद्रे, आवटे, करंजेकर यांनी यावेळी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला आहे। राजसत्ता न्यूज ब्युरो, सातारा।